आज आपण मार्केटात पाहू आता स्पिनिंग टॉपच्या बद्दल. स्पिनिंग टॉप कॅन्डल काम काय करते, ते कशी काम करते, तिथं आपल्याला त्या चार्टवर कशी दिसते आणि कुठं आपल्याला एंट्री भेटणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू आपल्या चार्टवर. तर पटकन चला, मी घेऊन चालतो तुम्हाला चार्टवर. तर आपण पाहू स्पिनिंग टॉप कॅन्डल. स्पिनिंग टॉप कॅन्डल तुम्हाला अशा प्रकारची दिसन, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिली असं. पाहून घ्या. काय बॉडी लहान असते, ओपन क्लोज जवळजवळ दोन्ही बाजून सारखाच असते, जवळजवळ सारखाच असते तो. आणि बाजार एकदम न्यूट्रल असते, म्हणजे एकदम न्यूट्रल, म्हणजे खरेदी विक्री समजा स्थिर स्थिर होऊन जाते ती तसा. अशा प्रकारची हे कॅन्डल बनते. तर हे कॅन्डल तुम्ही काय करा, नोट करून घ्यायचं नाव. त्याचं नाव आहे स्पिनिंग टॉप कॅन्डल. तर आपण हे स्पिनिंग टॉप कॅन्डल जे आहे, तर हे बनते कुठं, अप ट्रेंडवर कशी दिसते, डाऊन ट्रेंडवर कशी दिसते, त्या पाहू आता आपण. हे बुलिशमध्ये तुम्हाला दिसन ग्रीन, हे जे बुलिश कॅन्डल दिसून राहिली तुम्हाला ग्रीनमध्ये, हे डाऊन ट्रेंडमध्ये खालच्या साईडनं बनन, बॉटमवर सॉरी, हे बॉटमवर बनन. त्याच्यानंतर तुम्हाला आता एंट्री कशी घेणं आहे, टॉपलॉस कुठं लावणं आहे, हे सगळं पद्धतशीर इथं पाहायला भेटन. बरं, हे बेरिश कॅन्डल जे आहे, जे रेड कलरची तुम्हाला दिसून राहिली, तर हे बनन तुमची टॉपवर, हे ग्रीनवाली बनन बॉटमवर आणि हे बनन टॉपवर. तर आता चार्टही तुम्हाला दाखवून देतो मी की ते बनन कुठं काय. तर तुम्ही पहिले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून घ्या. आणि जर नवीन असाल चॅनलवर, व्हिडिओवर नवीन असाल, जर तुम्ही पाहून राहिले असाल, तर चॅनलला करून घ्या सबस्क्राईब. आता आपण तर हा जो तुम्हाला स्पिनिंगचा जो टॉप कॅन्डलचा जो ॲरो दाखवला आहे वर, जो बाण दिसून राहिला, ते जे कॅन्डल आहे, ते कॅन्डल बनली आहे समजा ग्रीन आहे तिथं, ते रेडही असू शकते. त्याच्यानंतर मार्केट पुरं डाऊन साईड आला. हे जे बॅरिशमध्ये जे दिसून राहिलं तुम्हाला इथंच आहे, हे जे कॅन्डल आहे, हे जे सर्कल बनली आहे, तर हे मार्केट पुरं असं वर चाललं होतं. त्याच्यानंतर हे कॅन्डल बनली, मग तिथून मार्केट खाली आलं. हे तसंच हे बुलिशमध्ये आहे, मार्केट पुरं डाऊन साईड आलं, त्याच्यानंतर हे कॅन्डल बनली आणि आता इथून मार्केट अप साईड चाललं आहे. तर कॅन्डल काही अशा प्रकारच्या दिसून राहिल्या तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल, तर तुम्हाला सांगितलंच आहे, डीमॅट अकाउंट काढून घ्या. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, लिंकवर जा. डीमॅट अकाउंट फ्रीमध्ये आहे, पटकन जा, पटकन ओपन करा, फ्री आहे. प्रॅक्टिस होते तुमची जबरदस्त. फिलिपिंग टॉप, हा टॉप आहे. कॅन्डल ओपन आणि क्लोज जवळजवळ सारखाच असते. कॅन्डल अशा प्रकारची दिसन तुम्हाला. चार्टवर तुम्हाला कॅन्डल ओळखता आली पाहिजे, म्हणून तुम्ही कॅन्डल गुगलवर जाऊन हे नाव सर्च करा, नाव तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या आणि काय करा, प्रॅक्टिस करा. हे टॉप कॅन्डल, हे टॉपवर बनली, तिथून मार्केट सरळ डाऊन साईड आलं. हे बॉटमवर बनली आहे, पहिले मार्केट डाऊन साईड आलं, त्याच्यानंतर बॉटमवर कॅन्डल बनली. आता तुम्हाला जर याच्यात एंट्री पाहिजे असेल, तर एंट्रीसाठी हा जो इथं दिसून राहिला तुम्हाला, हा टॉप लॉस रेड कलरमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ना टॉप लॉस, त्याच्या खाली तुम्ही किंवा त्याच्या खाली थोडंसं बफरिंग घेऊन खाली तुम्ही तुमचा SL लावू शकता. आणि एंट्री त्याच्या हाय ब्रेक झाल्यावरच तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, आणि ते तुम्हाला जबरदस्त इकडे टार्गेट भेटून जाते. तर काय करा, व्हिडिओला करा लाईक, कमेंट आणि शेअर. आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानं तुम्हाला ह्या सगळ्या कॅन्डल समजून येते. आपण रोजच्या 2 कॅन्डलवर व्हिडिओ बनवत असतो.
डेली व्हिडिओ आपला रात्री 9 पर्यंत, 9:30 पर्यंत, 10 पर्यंत तुम्हाला भेटून जाते यूट्यूबवर. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फिलिपिन्स कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलचा तुम्ही अभ्यास करा. मार्केट पुरं डाऊन साईड आलं, त्याच्यानंतर कॅन्डल बनली, फिलिपिन्स टॉप हे बुलिश, इथून बुलिश. हा मारुबुजू आहे, तर मारुबुजूवर आपण आता उद्या जबरदस्त एक व्हिडिओ बनवू मारुबुजू कॅन्डलवर. तोही तुम्हाला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. फिलिपिन कॅन्डल स्टॉप बुलिश, त्याच्यानंतर इथून मार्केट पुरा अप. हे कॅन्डल काय आहे, हे कॅन्डल चार्ट तुम्हाला गुगलवर जर तुम्ही सर्च केलं, हे नावं तुम्ही गुगलवर टाकले की तुम्हाला पूर्ण कॅन्डल चार्ट तिथं वाचायला भेटन. आणि आपलं 24 तास मार्केट कोणतं ओपन असते? आपलं इंडियन मार्केट 24 तास ओपन राहत नाही, 9:30 ते 3:30 पर्यंत ओपन असते. पण क्रिप्टो मार्केट तुम्हाला 24 तास ओपन भेटन. तुम्ही रात्री 9 या 10 या, तुम्हाला वेळ नाही भेटत, तुम्ही ड्युटी करत असाल, काही करत असाल, तर तुम्हाला वेळ नाही भेटत, तर तुम्ही काय करा, तुम्ही सरळ आपलं डेल्टाचं लिंकही आहे व्हिडिओच्या खाली, तर तुम्ही काय करा, त्या लिंकवर जाऊन एक अकाउंट काढा डेल्टाचं काढा, कॉइन डिसेक्सचं काढा, जे अकाउंट तुम्हाला सोयीस्कर वाटन ते काढा. आणि अकाउंट एकदम फ्री आहे, फ्रीमध्ये काढून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही चार्ट ॲनालिसिस तुम्हाला तिथं करता येते. आणि डेल्टामध्ये तर तुम्हाला कॉपी ट्रेडिंगचे एक ऑप्शन भेटते. बिना पैसे लावल्यानं तुम्ही तिथं ट्रेड घेऊ शकता, ट्रेड एक्झिट करू शकता, आणि जबरदस्त आहे ते मी तुम्हाला दाखवूनही देईन. तर हे बघा, आता या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवून देईन मी. आपण हे पाहून घेऊ थोडंसं. हा बेरिश ट्रेंड आहे. फिलिंग कुठं बनली? स्पिनिंग टॉप, हे इथं बनली टॉपवर. मार्केट वर चाललं होतं, त्याच्यानंतर ह्या सर्कल जो दिसू राहिला इथं बनली, आणि त्याच्यानंतर मार्केट पुरं डाऊन आलं. एंट्री तुम्हाला सांगितलं आहे, कुठं एंट्री घेणं आहे, काय घेणं आहे, टॉप प्लस कसा लावायचा आहे ते इथं दाखवलेलं आहे. तुम्हाला नाही समजत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नाही तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. यूट्यूबवर व्हिडिओ फ्री आहे, तुम्ही किती वेळेस पाहू शकता. कन्फ्यूज होऊ नका. इकडच्या साईडनं जे दाखवलं आहे, जिथं लिहिलं आहे हॅमर, त्या हॅमरवरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे. हाही व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचा. हे स्पिनिंग टॉप जे कॅन्डल दिली आहे, तर हे कॅन्डल आणि हे कॅन्डल सारखी नाही आहे. या अंतर आहे दोघंही, थोडंसं बरंच अंतर आहे. तर ह्या कॅन्डल अलग आहे, ह्या कॅन्डल अलग आहे. आपण रोज 2-2 कॅन्डलवर व्हिडिओ बनवत राहिलो तर जाऊन तुम्ही पाहून घे जा. त्या हॅमरवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. इथं यानं टॉप घेतला, मार्केट अपसाईड चाललं होतं, त्याच्यानंतर हा टॉप घेतला. हे सर्कल जे बनला याच्यात हे कॅन्डल दिसून राहील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जसा याचा हाय ब्रेक झाला, एंट्री तुमची कुठंतरी इथं बनली असती, इथं एंट्री घेतली असती. तुमची कुठंतरी इथं इथं बनली असती, इथं एंट्री घेतली असती. जबरदस्त टार्गेट. तर तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर शेअर मार्केट पूर्ण A to Z शिकायचं असेल, तर तुम्हाला ह्या कॅन्डल शिका लागतील, ह्या कॅन्डल वाचा लागतील. ह्या कॅन्डल तुमचा अभ्यास जबरदस्त होते, आणि तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिससाठी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही अकाउंट काढून घ्या. अकाउंट काढलं की तुम्हाला हे सगळं जबरदस्त समजून येते. पण असं मी तुम्हाला किती समजून सांगणार आहे, तर हे तुमच्या लक्षात येणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही की कॅन्डल कुठं बनते, कशा बनते, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे की डेल्टाचं जे अकाउंट आहे, डेल्टाचं हे जे अकाउंट आहे, तर इथं तुम्हाला एक पेपर ट्रेडिंगचा ऑप्शन येते. हा जो चार्ट चालू आहे, हे मार्केट आता वाजले किती आहे? आता वाजले आहे, समजून घ्या 6 वाजले, आणि हे मार्केट चालू आहे. आता हे मार्केट पुरं हे डाऊन साईडनं आहे इथंचा. आणि इथं काय आहे, आता हे डेल्टाचं अकाउंट आहे.
इथं हे एक मोरचं ऑप्शन येते. मोरच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेले तर इथं लिहून येते डेमो ट्रेडिंग म्हणून. तिथं जर तुम्ही ओके केलं तर तुम्हाला इथं एक ऑप्शन सापडते जे एकदम जबरदस्त आहे. त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस होते. म्हणून म्हणून मी तुम्हाला काय सांगून राहिलो की बा तुम्ही जाऊन पहिले अकाउंट ओपन करा. त्याच्यानंतर काय होईल की तुम्हाला ते इथं ट्रेडिंग करता येईल. हा इथेरियमचा चार्ट आहे. हे इथं क्रिप्टो मार्केट आहे हे. आणि हा चार्ट आपण जो ओपन करून राहिलो आता हा इथेरियमचा चार्ट आहे. तर इथं पहा, इथं हे मार्केट असं डाऊन साईड चाललं तर तुम्हाला ज्या कॅन्डल आपण आतापर्यंत शिकवल्या, त्या कॅन्डल आतापर्यंत त्याच्यापैकी तुम्हाला इथं कोणती जरी कॅन्डल दिसत असेल एखादी, कोणती, आता आपण 4-5 कॅन्डल तुम्हाला जे शिकवल्या आहे समजा, हे हे कॅन्डल मी तुम्हाला काय शिकवली होती, शूटिंग स्टार. हे शूटिंग स्टार बनली. त्याच्यानंतर मी आता तुम्ही व्हिडिओ आहे हा आपल्या यूट्यूबवरच आहे आणि फ्री आहे, तुम्ही जाऊन पण घ्या. हे जे कॅन्डल आहे शूटिंग स्टार, तर म्हटलं होतं की याच्या हायवर तुम्ही एंट्री घेऊ शकता. याच्या बाबतीतही आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यात तुम्ही काय करा, इथं तुम्ही आले की इथून सरळ तुम्हाला काय भेटते, इथं $1000 भेटते तुम्हाला ट्रेडिंग करायसाठी. इथं बाय करता येते, इथं शॉर्ट करता येते, इथं लॉंग बाय करता येतं, इथं शॉर्ट सेल करता येते. मी तुम्हाला करून दाखवू काय? एक मिनिट. आता पहा, मग इथून मार्केट काय वाटू राहिलं की म्हणजे हे मी तुम्हाला फक्त लॉस अँड प्रॉफिटसाठी नाही दाखवून राहिलो. इथं फक्त मी तुम्हाला एंट्री घेऊन दाखवून राहिलो की बा याच्यात एंट्री कशी घेता येते. तर तेवढंच मी तुम्हाला इथून करून दाखवतो. तर आता मार्केट समजा डाऊन साईड चाललं तर आपल्याला जर इथं शॉर्ट सेल करणं आहे तर आपण इथं घेऊ 10 लॉट. हे 10 लॉट घेतले. त्याच्यानंतर आपण इथं करून देऊ सरळ सेल. तर आपण जर जिथं सेल केला की हे जे तुम्हाला रेंज दिसून राहिली जिथं लिहून येऊन राहिलं USD, तर हे आता आपल्याला इथंचा ऑर्डर लागलेली आहे. आता हे ऑर्डर जे आपली लागली इथंचा, तर आपल्याला कसं समजेल की प्रॉफिट होऊन राहिलं की लॉस होऊन राहिलं. तर आपल्याला सरळ इथं खाली जाणं आहे. इथं येते पोझिशन. त्या पोझिशनला तर तुम्ही ओके केलं तर आता इथं तुम्हाला दिसून राहिलं असं टोटल PNL. तर हे तुम्हाला दिसून राहिलं की $6 हे तुम्हाला प्रॉफिट झालं आहे याच्यात. तर हे प्रॉफिट आणि लॉस जे आहे हे चालत राहील. हे मी तुम्हाला काहून तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यासाठी हे मी तुम्हाला करून दाखवून राहिलो. हे $17 $14 हे प्रॉफिट चालू आहे आता. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी तुमची प्रॅक्टिस मजबूत होईल तेवढं तुम्हाला ट्रेड घेणं सोपं जाईल. आणि सोपंही जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा चार्टले पाहायचा दृष्टिकोन बदलल. ह्या चार्ट तुम्हाला समजून जाईल. आता ह्या एवढ्या कॅन्डल आहे तर इथं कुठं काय बनलं आहे तर याच्यात तुम्हाला काही असं लक्षात येणार नाही ना. मग प्रत्येक एक एक कॅन्डल ह्या कॅन्डलचं काय नाव आहे काय नाही. म्हणून आपण काय करू राहिलो, रोजच्या 2 कॅन्डल 3 कॅन्डल, 2-2च कॅन्डल, 3ही नाही, 2-2च कॅन्डल आपण समजून घेऊन राहिलो. आणि हा जो डेल्टाचं जे अकाउंट आहे हे डेमो ट्रेडिंग आहे. इथंचा तुम्हाला पैसे लागत नाही. $1000 इथंचा तुम्हाला भेटते फ्रीमध्ये ट्रेड करासाठी. तर इथंचा जबरदस्त प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर इथून वाटत असेल की मार्केट वर जात असेल तर तुम्ही तसा काय करू शकता, हे लॉंग बाय दिलं आहे. बाय म्हणजे लॉंग म्हणजे वर, शॉर्ट म्हणजे सेल. तर इथंचा तुम्ही तुमच्या हिशोबानं हे करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. धन्यवाद.